नमस्कार, आप देख रहे हैं स्टार भारत न्यूज 19 का डिजिटल प्लेटफॉर्म। आपकी आवाज देश की आवाज। मैं योगिता आपके साथ आपका एक बार फिर से स्वागत है। कार रेस के चक्कर में बड़े नेता के पुत्र के कार से हुआ हादसा, जिसमें पत्रकार भवन के कर्मचारियों सहित 2 मामूली जख्मी। सेंट्रल बाजार रोड रामदासपेट पर 2 कार और एक 2 पहिया वाहन को उड़ाया। खबर महाराष्ट्र के नागपुर से, जहां राज्य बीजेपी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे के बेटे संकेत की लग्जरी कार ने कई गाड़ियों को टक्कर मार दी। पुलिस के मुताबिक हादसे के वक्त संकेत भी गाड़ी में मौजूद थे, लेकिन वो कार नहीं चला रहे थे। पुलिस का ये भी कहना है कि हादसे के बाद संकेत मौके से जल्दी चले गए थे, इसलिए उनकी मेडिकल जांच नहीं हो सकी। देर रात नागपुर पुलिस ने संकेत का बयान भी दर्ज किया है। पुलिस ने इस मामले में कार ड्राइवर को गिरफ्तार कर लिया है और उसके खून के नमूनों को जांच के लिए भेज दिया। माझ्या मुलाच्या नावाने ती गाडी आहे आणि पोलिसांनी पूर्ण चौकशी केली पाहिजे, कुणालाही वेगळा न्याय लावू नये आणि पोलीस इन्क्वायरी मध्ये जे जे दोषी असतील त्यावर ती कारवाई केली पाहिजे। मी कुठल्याही पोलीस यंत्रणेच्या हातामध्ये बोललो नाही। त्यांना जे आढळेल सीसीटीव्ही मध्ये किंवा जे काही त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होईल तो सर्वांसाठी न्यायासारखा असला पाहिजे। कोणी राजकारणाचा असो कोणी असो, पण मला जे वाटतं पोलिसांनी पूर्ण इन्क्वायरी केली पाहिजे, सीसीटीव्ही सर्व्हेलन्स तपासले पाहिजे आणि योग्य कारवाई केली पाहिजे। सुदैवाने या अपघातामध्ये परमेश्वराच्या कृपेने कुणालाही त्या ठिकाणी जीवितहानी किंवा काही झाली नाही। मी परमेश्वराचे आभार मानतो, पण ऍक्सिडेंट मात्र याची चौकशी झाली पाहिजे असं मला वाटतं। माझ्या मुलाच्या नावाने ती गाडी आहे आणि पोलिसांनी पूर्ण चौकशी केली पाहिजे, कुणालाही वेगळा न्याय लावू नये आणि पोलीस इन्क्वायरी मध्ये जे जे दोषी असतील त्यावर ती कारवाई केली पाहिजे। मी कुठल्याही पोलीस यंत्रणेच्या हातामध्ये बोललो नाही। त्यांना जे आढळेल सीसीटीव्ही मध्ये किंवा जे काही त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होईल तो सर्वांसाठी न्यायासारखा असला पाहिजे। कोणी राजकारणाचा असो कोणी असो, पण मला जे वाटतं पोलिसांनी पूर्ण इन्क्वायरी केली पाहिजे, सीसीटीव्ही सर्व्हेलन्स तपासले पाहिजे आणि योग्य कारवाई केली पाहिजे। सुदैवाने या अपघातामध्ये परमेश्वराच्या कृपेने कुणालाही त्या ठिकाणी जीवितहानी किंवा काही झाली नाही। मी परमेश्वराचे आभार मानतो, पण ऍक्सिडेंट मात्र याची चौकशी झाली पाहिजे असं मला वाटतं। देखते रहिए स्टार भारत न्यूज 19 का डिजिटल प्लेटफॉर्म। आपकी आवाज देश की आवाज। ऐसी और अन्य ताज़ा खबरों की अपडेट्स के लिए हमारे चैनल को ज्यादा से ज्यादा लाइक, शेयर, कमेंट और सब्सक्राइब करें।